म्हणणे सांगोला तालुक्यामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि जवळा गट एक चुरशीची लढत जवळ लागते. जवळगड आणि खलबत सुद्धा होतात. आज जवळगडातून यशराजेंनी आज फॉर्म भरलेला आहे त्यांचा. तर यश दादा तुम्ही आज फॉर्म भरला आणि तुम्ही या सगळ्या निवडणूक कशा प्रकारे बघताय आज फॉर्म भरून तुम्ही? आज मी जवळा जिल्हा परिषद गटातून माझा जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. माझा अर्ज सांगोला विकास आघाडीकडून दाखल झाला. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आमचे मार्गदर्शक आणि या सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची होती. तर या गटामध्ये साधारण 14 गाव आहेत. जवळपासून ते संगेवाडीपर्यंत एक मोठा गट आहे. मोठा गट आहे. 14 गावांचा हा गट आहे. तर या गटामध्ये अनेक काही समस्या आहेत, काही बेसिक गोष्टी आहेत. तर ह्यासाठी कशा पद्धतीने या गोष्टी सॉल्व्ह करता येतील, कशा पद्धतीने सोडवता येतील, हेच विजन घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. एक तरुण नेतृत्व तुम्ही आज आज तरुण नेतृत्व आहे तुम्ही, कारण तरुण लोकांना आज काय लागतं की जुनी जाणती माणसे आबासाहेबांसोबत आयुष्यभर त्यांनी आयुष्यभर कष्ट काढलेत, अनेक पिढ्यानपिढ्या त्यांनी आपल्यासोबत येतात. पण तरुण म्हणून तुम्ही या सगळ्या जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार तुम्ही? मी असं आवाहन करेन की उच्च शिक्षित मी शिक्षण घेतलं, काही बाहेरच्या गोष्टी तालुक्यामध्ये माझ्या गटामध्ये कशा आणता येतील, काही नवीन गोष्टी, काही नवीन प्रकल्प असतील, काही फायदा होणार आहे. काही नवीन तरुणांसाठी काही नवीन प्रकल्प असतील किंवा तरुणांच्या रोजगारासाठी जेवढं काही करता येईल तेवढं शक्य तितके प्रयत्नानं मी आपल्या ह्या भागातील लोकांसाठी नक्की करेन. कारण यशाच्या तुमची भूमिका कशी असणार आहे? यशाचे आज फॉर्म भरतात. यशाचे आज तुमची भूमिका कशी आहे ह्या सगळ्या निवडणुकी संदर्भात? यशाच्याबद्दलचं वैयक्तिक तुमचं मत काय? यशराजे हे जिल्ह्याचे आमदारांचे चिरंजीव आहेत आणि आज आमची बाबासाहेब देशमुखाबरोबर जी युती झाली हा आज आमचा विजय आहे. आम्हाला कुठलीही गरज आता भासू शकणार नाही. बाबासाहेब आमच्या बरोबर आहेत, त्यामुळे विषय संपलेला आहे. बाबासाहेब सुद्धा आज एक तरुण नेतृत्व आपल्यासोबत आहे. यशाचे सुद्धा आज तरुण नेतृत्व आपल्यासोबत आहे. या दोघांचा संगम आज होतोय. काल सगळी तशी घोषणा सुरू झाली माध्यमांना, दोघं सुद्धा बोलले, आबा सुद्धा काल बोलले आणि डॉक्टर साहेब सुद्धा काल बोलले माध्यमांना. या तुम्ही म्हणता की विजय होईल, ह्या संगमाचा लोकांना कितपत फायदा होऊ शकतोय? 100%. आता हे जे तरुण आहेत, हे तरुण बाबा तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार ना. आज कुठला तरी प्रकल्प आणून ह्या तरुणांच्या माध्यमातून यावा अशी आमची आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आहे. यश दादा तुम्हाला अजून तुमच्यासोबत कुणी युती करायला आवडेल का? अजून आज काही आपल्यासोबत आहेत किंवा आपण तशा प्रकारे तुम्ही काही चर्चा करताय का? तुम्ही आज उमेदवारी अर्ज करताय, तुमच्याशी कोण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का अजून काही लोक? ज्या लोकांच्या आमच्या बरोबर येण्याची इच्छा आहे त्यांना खुशाल. हा निर्णय काय माझा नाहीये. हा निर्णय आदरणीय माझे वडील, माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील आणि माझे मार्गदर्शक आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा आहे. तो जो निर्णय घेतील, त्यांना ज्यांना वाटेल की आपण या युतीमध्ये घेतलं पाहिजे, सर्वस्व त्यांचा निर्णय आहे. त्याच्यामुळे यामध्ये माझा हस्तक्षेप होणं मी काही तेवढा म्हणजे पात्रतेचा अजून झालेलं नाही. एक आपण उमेदवारी अर्ज भरतोय, पण आपण त्या पात्रता हे जनसामान्य भावना असते. हे आपण किती आज ग्राउंड लेवलला काम करतो. एक उत्तम उदाहरण आज तरुणाकडून आपण बघायला मिळतो. आज यशराजे सुद्धा फॉर्म भरलाय, परंतु निर्णय घेत असताना, डिसिजन घेत असताना मी घेणार नाही, माझे आदरणीय वडील घेणार आहेत, आदरणीय डॉक्टर साहेब निर्णय घेणार आहेत. ही एक सामान्य भावना, ही सामान्य कार्यकर्त्यामध्ये असणं गरजेचं आहे. हाच एक सामान्यपणा, हाच एक जमिनीवरचा प्रकार जो आपण म्हणतो, तो प्रकार आज आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय. धन्यवाद.